खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला गोलंदाजी मार्कवरती महेश भाईडकर. एक चांगली गोलंदाजी नक्कीच या संपूर्ण स्पर्धेत महेशने आतापर्यंत साध्य केले आणि नक्कीच या सामन्यात देखील त्याच प्रकारची लयबद्ध गोलंदाजी करावी हा प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. फलंदाजाचा विचार केला इम्रान मुल्ला ओव्हरसीज खेळाडू ए स्पोर्ट्स आरवली संघाकडून. तर साथ देण्यासाठी डाव्या हाताचा शैलीदार फलंदाज युवा खेळाडू पीटर फर्नांडिस नॉन स्ट्रायकरवर सज्ज असताना महेशचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा फटका उडवलाय समोरच्या दिशेला. नक्कीच 30 यार्ड सर्कलला भेदलं चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स चौकारासाठी. अप्रतिम फटका हेरलं होतं काहीसा खोलवर टप्प्याचा चेंडू. ॲक्शन रिप्लेमध्ये बघा नक्कीच फुटवर्कचा वापर पदराला येतं काहीसा शफल झाला. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरील चेंडूला नक्कीच पिक केलं आणि त्यानंतर एक सुंदर एक चांगली फलंदाजी करावी या मैदानावरती एक मोठी धावसंख्या उभारावी हा प्रयत्न पाहायला मिळतोय या सलामीवीर फलंदाजांचा. एका बाजूनं गोवा राज्यातील इम्रान मुल्ला हा खेळाडू अष्टपैलू कामगिरीसाठी प्रसिद्ध. फलंदाजी असो वा गोलंदाजी नक्कीच दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आणि साथ देणारा खेळाडू जर बघितला पीटर फर्नांडिस आरवलीचा गुणवान युवा खेळाडू. जो खेळाडू लेदर क्रिकेट असो टेनिस क्रिकेट दोनही क्रिकेटमध्ये नक्कीच फलंदाजी करण्यासाठी माहीर आहे. छोटा पॅकेज बडा धमाका देखील या खेळाडूला संबोधलं जातं. या मैदानावरती एका चौकाराने काहीशे इरादे स्पष्ट केले त्या मैदानावरती फलंदाज इम्रान मुल्ला यानं एक चौकार नक्कीच दबाव बनवणारा आणि धावसंख्या ही 6 या आकड्यावरती बिना गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश भाईडकर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख ऑन साईडला फटका उडवायचा होता खरा परंतु जो संपर्क अति आवश्यक होता तो आवश्यक संपर्क नव्हता आणि म्हणूनच मिळालेली एक धाव मात्र या चेंडूवरती. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश भाईडकर एक वेगवान गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतोय. हा खेळाडू देखील प्रसिद्ध आहे अशा अष्टपैलू खेळासाठी. सध्या गोलंदाजीत आणि नक्कीच याला आपण फलंदाजीत देखील यानंतर पाहू फलंदाजी करताना. क्षेत्ररक्षणाची सजावट वारंवार ठीकठाक केली जाते. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक एक वाईडिश लॉंग ऑफ आणि एक स्पर्धी खेळाडू संघाच्या विरोधात साथीचा खेळाडू चांगला आक्रमकरित्या फटकेबाजी करतोय आणि म्हणूनच स्वतः मोठ्या फटक्यांसाठी न जाता केवळ हलक्या हाताने फटका खेळत स्ट्राईक वेंडवरती पुन्हा एकदा आणलं जातंय इम्रान मुल्ला या खेळाडूला. या खेळाडूने देखील नक्कीच प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेत. यावेळेस महेशच्या विरोधात अजून एक चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न काहीसा खाली राहिलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळतोय. जी उंची खरं तर अपेक्षित केली होती फलंदाज इम्रान मुल्ला यानं त्या उंचीपेक्षा खाली राहिलेला चेंडू आणि म्हणूनच निर्धाव देखील गणला जातोय या मैदानावरती. एकंदरीत नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी 5 चेंडूत 7 धावा इम्रान मुल्ला याच्या तर एका चेंडूत 1 धाव ही पीटर फर्नांडिसच्या बॅटमधून आणि धावसंख्या बिनागड्याच्या मोबदल्यात 8 या आकड्यावरती. आजचा मेगा फायनलचा दिवस नक्कीच ग्रँड फिनाले पाहायला मिळतो या स्पर्धेचा. एक संपूर्ण स्पर्धा या मैदानावरती रंग घेत असताना नक्कीच प्रत्येक खेळाडूसाठी स्वप्नवत ही स्पर्धा पाहायला मिळते या मैदानावरती. प्रत्येक युवा खेळाडूचं स्वप्न असतं की या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मानाच्या अभिमानाच्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण खेळ आपला करावा सादर करावा. नक्कीच अगदी तीच स्पर्धा या मैदानावरती रंग घेत असताना आजचा शेवटचा दिवस अंतिम सोहळा या मैदानावरती रंगतोय. नक्कीच एक खूप सुंदर आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळतंय आज या स्पर्धेदरम्यान. याच साठी केला होता अट्टहास शेवटचा दिस हा गोड व्हावा. आतापर्यंत 4 दिवस हे सुरेख पार पडल्यानंतर आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवशी नक्कीच आपल्या संघाच्या वतीनं यावेळी गोलंदाजी मार्कवरती स्वतः संघाचा कर्णधार देखील पाहायला मिळतोय. पहिलं षटक गोलंदाज महेश याचं केवळ 8 धावा खर्ची घालणार आणि त्यानंतर दुसऱ्या षटकात गोलंदाज सोहेल शेख अजून एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच पाहायला मिळतोय. त्यानं फलंदाजीत तर कमाल केले आणि तीच कमाल आज गोलंदाजी दाखवण्याच्या हेतून यावेळेस देखील एक चांगला चेंडू चकवा पाहायला मिळालाय फलंदाजाला. फटका खेळायचा होता परंतु चेंडू हा बराच दूर पाहायला मिळालाय आणि म्हणूनच पंचांचे निघालेले दोन्ही हात स्वैर पाहायला मिळत आहेत. चेंडू स्वैर अतिरिक्त 1 धाव आणि तदनंतर टीमचं टोटल हे देखील परावर्तित. अजून एक धाव देखील 22च्या रूपात पूर्ण केली जाते या मैदानावरती. विनंती असेल खेळाडूंना पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपण कृपया पंचांशी हुज्जत घालू नका वाद करू नका. नक्की चांगले डिसिजन हे आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत आपण पाहिलेत या पंचांकडून. खूप चांगली पंचगिरीची भूमिका ही आमचे सर्व पंच या स्पर्धेत पार पाडत असताना
आतापर्यंत खेळ एकंदरीत 11 धावसंख्येवरती. नक्कीच थोडंसं विचारमंथन करावं लागेल. आपला टप्पा लाईन लेन कुठेतरी सुधारावी लागेल गोलंदाज सोहेल शेख याला. आतापर्यंत एकही चेंडू नाहीये, तब्बल 3 धावा खर्ची घातल्या आहेत या षटकात सोहेलने. आणि तदनंतर साईड बदलले सोहेलने. यापूर्वी राईट अप राऊंड द विकेट, यावेळेस राईट अप ओव्हर द विकेट. मात्र चेंडू खोलवर टप्प्याचा आणि या चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज इम्रान मुल्ला. ज्या फलंदाजानं यापूर्वीच्या षटकात एक बहारदार चौकार खेचला होता, यावेळेस या फलंदाजाच्या बॅट मधून निघाला एक मोठा फटका. हवाई फायर, स्टँड ऑन डिलिव्हर. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून पहा कशा प्रकारे खोलवर टप्प्याच्या चेंडूवरती एक लिलया सीमारेषा गाठत असताना या मैदानावरती फलंदाज पाहायला मिळतो इम्रान मुल्ला. सोहेलकडे कला आहे चेंडू दोनही बाजूला वळवण्याची आणि मनोबत एकाच दुसरा चेंडू हा वेगानं फेकत षटकार आणि तदनंतर गोलंदाज देखील पाहायला मिळतोय. यावेळेस अजून एक फटका सोहेलच्या विरोधात. बॅक टू बॅक मॅक्सिमम पाहायला मिळतो या मैदानावरती. डीजे नक्कीच पहिल्या 4 दिवसांवरती मध्ये जर आपण बघितलं तर या मैदानावरती काहीसा निर्बंध आमच्या डीजेवर देखील होता, परंतु आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आणि या महाअंतिम दिवशी प्रेक्षकांच्या खास भेटीला या ठिकाणी डीजे सायो कुडाळवरून आज उपस्थित पाहायला मिळत आहेत. ज्या ज्यावेळी षटकार बसेल, चौकार बसेल, गडी बाद होईल, नक्कीच डीजेचे सुमधुर संगीत देखील आपण आज ऐकू या मैदानावर. एकंदरीत धावसंख्या 23 या आकड्यावरती. बॅक टू बॅक 2 षटकार निघाल्यानंतर यावेळेस सुंदर चेंडू, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा चेंज केलाय, लाईन देखील थोडीशी बदलली गोलंदाजानं. लाईन तर लेनमध्ये सुधार केला आणि जे कामगिरी यापूर्वीच्या 2 चेंडूंवरती सुमार पाहायला मिळाली, यावेळेस मात्र हा चेंडू अतिशय सुरेख फेकल्यानंतर फलंदाजाला काहीसं चकित केलंय. यावेळेस हा चेंडू ऑन साईडला फटका निघालाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सोनू कानडे, चांगलं फील्ड नक्कीच पाहायला मिळतंय. पहिल्या प्रयत्नात चेंडूला अडवलंय, मात्र पंचांकडून इशारा देखील निघताना पाहायला मिळतोय या चेंडूवरती नो चेंडू असल्याचा. नक्कीच सोहेलकडून काय घडतंय या महत्त्वाच्या सामन्यात सोहेल देखील विचार करत असेल. पहिले 2 चेंडू हे स्वैर, त्यानंतर निघालेले 2 षटकार आणि त्यानंतर सोहेलकडून अजून एक चूक पाहायला मिळते या मैदानावरती. ओव्हर स्टेपिंग बहुधा पाहायला मिळते. फ्रंट फूट नक्कीच लाईन क्रॉस करतोय आणि म्हणूनच माफ करा रिटर्न क्रीजला बहुधा स्पर्श करतोय सोहेलचा पाय आणि म्हणूनच हा चेंडू नो स्वरूपाचा, म्हणजेच मिळालेली अतिरिक्त 1 धाव आणि चेंडू पुन्हा फेकावा लागतोय. हा दंड देखील भरावा लागतोय या मैदानावरती सोहेलला. यावेळेस हा चेंडू खूप सुंदर उसळी प्राप्त करतोय. फेडची संधी देखील होती, परंतु यावेळेस मात्र सोहेलने आपल्या वेगानं चकित केलंय फलंदाजाला. अति उसळी नक्कीच निघाले आणि तदनंतर मात्र हा चेंडू निर्धाव गणल्यानंतर खेळ समाप्त होतोय 26 धावसंख्येवरती. सोहेल शेख ज्या खेळाडूनं या स्पर्धेत अर्धशतक झळकावलंय, 14 चेंडूत 50 धावांची खेळी देखील या खेळाडूंना खेळले, तो खेळाडू यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा सुंदर चेंडू नक्कीच ऑन साईडला आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न. जाणलं होतं, हेरलं होतं, सोहेलनं बघितलं होतं आणि म्हणूनच त्याच्या विपरीत चेंडू आदळतोय शरीरावरती फलंदाज इम्रान मुल्ला याच्या. 2 फटके इम्रानचे तगडे पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर मात्र या 2 चेंडूंवरती जखडून ठेवलंय सोहेलने. धावसंख्या बघा, धावसंख्या 26 या आकड्यावरती. हा कुटप्याचा चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज सोहेल चेंडू खाली. एक सुरेख झेल. नक्कीच 2 चेंडूंवरती जरी वरचढ ठरला होता फलंदाज इम्रान मुल्ला, तरी इम्रानची खेळी जास्त मोठी होणार नाही याची पूर्णपणे दक्षता या मैदानावरती सोहेलच्या माध्यमातून घेतली जाते. अखेरकार जे सोहेलला करायचं होतं ते अंतिम 3 चेंडूंवरती सोहेल साध्य करतोय. त्यामध्ये तब्बल 2 चेंडू निर्धाव फेकतोय, अंतिम चेंडूवरती गडी बाद करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाची धावसंख्या ही मात्र 26 या आकड्यावरती स्थिरावतोय. डीजे 2 षटकांचा खेळ समाप्त, ज्यामध्ये 2ही षटकं ही अनिवार्य पॉवर प्लेची आणि तदनंतर आता मात्र मुभा पाहायला मिळते फील्डिंग करणाऱ्या संघाकडे, वसंत चॅलेंजर मणेरी संघाकडे क्षेत्ररक्षण फैलावण्याचे. पहिल्या 2 षटकात पहिल्या षटकात तब्बल 8 धावा खर्ची घातल्या होत्या गोलंदाजानं.
तदनंतर दुसरं षटक काहीसं महाग ठरतोय, परंतु एक महत्त्वपूर्ण गडी देखील बाद करण्याची किमया ही सोहेलच्या माध्यमातून पाहायला मिळते. नक्कीच ही लढत आपण पाहतोय या मैदानावरती. एका बाजूनं सोहेल शेख हा कर्णधार, दुसऱ्या बाजूने प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार विनय जाधव. हे दोनही कर्णधार, या दोन कर्णधारांच्या दरम्यानची लढत या मैदानावरती असताना शुभ डिसोजा 7-7 सिद्धू काळे हे दोन संघ मालक देखील दोनही संघांचे, या दोन संघ मालकांदेखील मध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. अंदाजे मार्कवरती बदल नक्कीच पाहायला मिळाला आहे. पहिली 2 षटकं, या 2 षटकात तब्बल 12 चेंडूंमध्ये 26 धावा खर्ची घातल्यानंतर एक गडी बाद करण्याची किमया मात्र काहीशी आलेख जर बघितला तर धावसंख्येचा हा वाढलेला पाहायला मिळतोय आणि याच वाढलेल्या धावत्या आलेखाला या ठिकाणी रोख बसवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती फिरकीचा जादूगर मिस्ट्री गोलंदाज गोलंदाज ॲलिस्टर फर्नांडिस. ॲलिस्टरचा पहिला चेंडू, माफ करा, ग्लेन पाहायला मिळतोय चेंडूवरती. पहिला चेंडू ग्लेनचा खूप सुंदर. फलंदाजासाठी खेळलेला फटका हलक्या हातानं पीटरच्या विरोधात ग्लेन. हे दोन खेळाडू आमने-सामने उभे ठाकतायत त्या मैदानावरती. नवीन फलंदाज भूषण जाधव ची वर्णी मैदानावरती पाहायला मिळते. अजून एक फलंदाज त्याची ख्याती कीर्ती तडाखे बंद फलंदाजी करण्यासाठी फैलावलेलं क्षेत्ररक्षण आणि या फैलावलेल्या क्षेत्ररक्षणासह ग्लेन असेल गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट आणि तदनंतर देखील यावेळेस फुल टॉस चेंडू. नक्कीच ऑन साईडला फटका उडवण्याचा प्रयत्न ओव्हर द वेस्ट. अति उंची बहुधा या चेंडूला पाहायला मिळते आणि म्हणूनच हा चेंडू नो स्वरूपाचा पाहायला मिळतो या मैदानावरती. ग्लेन फर्नांडिस, सोहेल शेख हे आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत जर पाहिलं तर वसंत चॅलेंजर्स मंडळी संघाचे दोन खंदे शिलेदार आपण पाहिले. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी, परंतु या अति महत्त्वाच्या सामन्यात मात्र हे दोन खेळाडू काहीशी खालावलेली कामगिरी करत असताना यावेळेस फसलेला फटका, मिस टाइम झालाय, चेंडू हवेत उडालाय, परंतु नक्कीच संधी प्राप्त होते फलंदाजाला. फ्री हिटची संधी होती, जरी फटक्यावरती झेल टिपलाय तरी फलंदाज नाबाद हा पाहायला मिळतो या मैदानावरती. नक्कीच हे जीवनदान भूषण जाधवच्या मत्तीला पाहायला मिळतं या मैदानावरती आणि धावसंख्या ही 29 या आकड्यावरती पोहोचत असताना एका गड्याच्या मोबदल्यात डाव्या हाताचा पीटर, हातच्या हाताने खेळलेला एक कलात्मक फटका, लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, जमिनीलगतचा फटका रिक्स नव्हती आणि म्हणूनच एक धाव देखील पूर्ण पाहायला मिळते या मैदानावर. पीटर जाणतोय आपला अँकर रोल आहे या मैदानावरती आणि म्हणूनच पीटर जास्त मोठ्या फटक्यांसाठी न जाता भूषण जाधवची साथ देताना या मैदानावरती आणि भूषणला वारंवार स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न. यावेळेस आडव्या बॅटने खेळलेला फटका ऑन साइडला, गॅप तर सुरेखरित्या भेदली जाते. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती दूरवरून, मात्र यावेळेस मात्र काहीच खराब क्षेत्ररक्षण. चेंडूवरच्या नजरा बहुधा अंतिम क्षणी हल्ल्या जात आहेत क्षेत्ररक्षकाकडून आणि म्हणूनच अंतिम क्षणी जे काम पूर्ण करायचं होतं, चेंडू अडवायचा होता, ते काम अधुरं राहतंय या मैदानावरती. चेंडू लिलया सीमारेषा गाठतोय आणि म्हणूनच अवघड जागेचं दुखणं देखील बनतंय या मैदानावर. हे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचं चौकारात चेंडूचा परावर्तित झाल्यानंतर धावसंख्या 34 या आकड्यावरती. एका मोठ्या धावसंख्येकडे आगेकूच करतोय फलंदाजी करणारा संघ ए स्पोर्ट्स आरवली संघ या मैदानावर. फुल टॉस चेंडू ग्लेनच्या माध्यमातून फ्लाइट देण्याचा प्रयत्न, परंतु हे फ्लाइट देण्याच्या प्रयत्नात ग्लेनचे चेंडू काहीसे फुल टॉस पद्धतीचे पाहायला मिळतात फलंदाजासाठी आणि यावेळेस फुल टॉसचा समाचार तेवढ्या ताकदीने घेतला नव्हता. केवळ सन्मानजनक खेळलेला फटका एका धावेसाठी आणि तदनंतर स्कोरबोर्ड परावर्तित 35 या आकड्यावर. फील्ड प्लेसमेंट वारंवार बदलाव करावा लागतोय. डाव्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, हे कॉम्बिनेशन आणि म्हणूनच क्षेत्ररक्षणात केलेला वारंवार बदलाव. यावेळेस चांगला चेंडू, टप्पा पडलाय, चेंडूनं वळण घेतलंय. डाव्या हाताच्या पीटरसाठी नक्कीच चेंडू काहीसा आतमध्ये आणला जातोय ग्लेनच्या माध्यमातून आणि म्हणूनच धावसंख्या ही 3 षटकांच्या समाप्ती अखेर 35 या धावसंख्येवरती सरावलेली आपण पाहतोय, ती एका गड्याच्या मोबदल्यात. डीजे सामना
आणि या 5 षटकांमधील पहिली 2 षटकं अनिवार्य पॉवर प्ले, ज्या 2 षटकात तडाखेबंद फलंदाजी आपण इम्रान मुल्ला या फलंदाजाकडून पाहिली. क्वार्टर फायनल सारख्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात नक्कीच एक सुरेख सुरुवात इम्रान मुल्ला याने ए स्पोर्ट्स आरवली संघाला करून दिली आणि तदनंतर मात्र त्या चांगल्या सुरुवातीवरती कळस बांधण्याचं काम करण्याचा प्रयत्न पीटर फर्नांडिस आणि भूषण जाधव हे 2 फलंदाज करत असताना भूषणच्या माध्यमातून देखील एक चांगला फटका आपण पाहिला, ज्यामध्ये चौकार निघाला होता आणि त्या चौकारास काहीसं कारणीभूत ठरलं होतं ते खराब क्षेत्ररक्षण. परंतु नक्कीच ज्या चुका या सुरुवातीच्या 3 षटकात झाल्यात त्या चुका सुधारत अंतिम टच, फिनिशिंग टच नक्कीच एक सुरेख द्यावा हा प्रयत्न असेल या मैदानावरती वसंत चॅलेंजर्स मंडेरी संघाचा. क्षेत्ररक्षण बदलाव फैलावलंय पुन्हा एकदा. 5 क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात केले. डीप स्क्वेअरला एक मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि कवचच्या दिशेनं एक क्षेत्ररक्षक. यावेळी 6 चांगला चेंडू, फटका सुंदर निघतोय. दूरवरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. चांगलं फील्ड देखील पाहायला मिळतंय, परंतु तोपर्यंत दोन्ही फलंदाज अगदी सहजरित्या पूर्ण करतायत 2 धावा. एका मोठ्या धावसंख्येला रोख बसवायचा असेल तर मधोमध गडी बाद करणं हे नक्कीच क्रम प्राप्त असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला आणि साथ जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकणं हे देखील अति आवश्यक. परंतु फलंदाज मात्र तेवढेच सजग पाहायला मिळत आहेत. यावेळी 6 चेंडू फुल टॉस, ऑन साईडला फटका निघतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण. पहिला चेंडू अतिशय सुरेख, अगदी दुसरा चेंडू देखील त्याच प्रकारचा गोलंदाज हाताळत असताना या मैदानावरती चांगलं फील्ड आणि ते फील्ड प्लेसमेंट सजवले अगदी त्या फील्डच्या योग्य गतीने नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला हात खोलण्याची संधी न देता एक चांगली गोलंदाजी करावी, लयबद्ध पद्धतीचे चेंडू हाताळावेत हा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय या मैदानावरती. कर्णधार क्षेत्ररक्षणात देखील वारंवार बदलाव करतोय. प्रत्येक धाव ही नक्कीच महत्वाची आहे आणि तीच महत्वाची धाव देखील या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न हा नक्की क्षेत्ररक्षक करत असताना या मैदानावर. अखूट टप्प्याचा चेंडू पीटरसाठी, करकन पीटर फिरतोय, गिरकी घेतोय आणि त्यानंतर ऑन साईडला एक चांगला फटका, तडाखेबंद फटका, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर मिळतायत त्या केवळ 2 धावा या चेंडूवरती. रनिंग बिटवीन द विकेट बघा खूप सुंदर पाहायला मिळते या दोनही खेळाडूंकडून, दोनही फलंदाजांकडून. फटका खेळल्या खेळल्या लगेचच पावले वळली जात आहे ती धावेकडे आणि एकेरी धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत केल्यानंतर धावसंख्या 40 या आकड्यावरती. पीटरच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका उडवण्याचा प्रयत्न, टोलवण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस जमिनीलगत खेळलेला फटका. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चुकला होता, परंतु बॅकअप खूप सुंदर दिला आहे त्या ठिकाणी सोहेल शेख या खेळाडूनं. सोहेल झपकन चित्त्याच्या वेगानं चेंडूवरती येतोय, चपळाईनं चेंडू अडवतोय आणि नक्कीच चांगल्या प्रकारचा थ्रो हा देखील सोहेलच्या माध्यमातून आणि तदनंतर केवळ मिळालेली 1 धाव प्रतिस्पर्धी संघाला. एक चांगलं फील्ड प्लेसमेंट आणि तदनंतर गोलंदाज किरण गावडे दर्जेदार षटका दरम्यान. यावेळेस अखूट टप्प्याचा चेंडू, फटका निघाला, क्षेत्ररक्षक दूरवरून आलाय चेंडूवरती. एक सुंदर झेल जोहेल नाईकच्या माध्यमातून लॉंग ऑन क्षेत्रादरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. फटका तर निघाला होता, नक्कीच मोठा फटका टोलवायचा होता, परंतु अपेक्षित उंची आणि अपेक्षित लांबी या फटक्यामध्ये नव्हती आणि म्हणूनच फटका फसतोय फलंदाज झेलबाद डीजे. यापूर्वीच्या सामन्यात शेवटच्या षटकामध्ये दर्जेदार गोलंदाजी करणारा साई परब आणि साईसाठी पारितोषिक येत आहे विराज घाडी यांच्याकडून. साई परबच्या या षटकासाठी 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. साई, आपल्याला विनंती, आपण जवळपास कुठे असाल तर येऊन या पारितोषिकाचा स्वीकार करावा. 3.5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. ज्या कामगिरीसाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज किरणला आणलं होतं ती कामगिरी बखूबी या मैदानावरती पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. मैदानात नवीन फलंदाज विनय जाधव आपण पाहतोय. संघाचा तारणहार कर्णधार ए स्पोर्ट्स आरवली संघाचा. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांचा खेळतोय समाप्त. विनय जाधव अगदी नक्कीच या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या खेळाडूंना प्रभावित केलं होतं. आपली फलंदाजी गोलंदाजी
बखुबी नक्कीच केली होती या मैदानावरती आणि तोच खेळाडू यावेळेस मात्र उभा टाकतो या मैदानावरती. धावफलक 41 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरुवातीचे अनुभवी आणि नक्कीच ज्यांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी ते गोलंदाज काहीशे महाग ठरले, परंतु त्यानंतर मात्र ही संपूर्ण जबाबदारी आपल्या संघाची जबाबदारी आपल्या नावे आपल्या खांद्यावरती घेत गोलंदाज किरण गावडे एक स्वप्नवत गोलंदाजी साकारत असताना या मैदानावरती उपांत्य फेरीच्या सामन्यात अतिशय सुरेख गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. ती गोलंदाज किरण गावडेच्या माध्यमातून केवळ 6 धावा खर्ची घालतोय, झेलबादच्या रूपात एका फलंदाजाला माघारी परतवतोय आणि तदनंतर मात्र या अंतिम षटकात गोलंदाजी मार्गवरती देखील बदल पाहायला मिळतोय. पहिली 2 षटकं, तिसरं षटक देखील थोडंसं काहीसं महाग ठरलं, परंतु त्यानंतर मात्र चौथ्या षटकात कमबॅक केलाय वसंत चॅलेंजर मणेरी संघानं आणि या 5व्या षटकात गोलंदाजी मार्गवरती सागर पाटकर हा गोलंदाज सज्ज पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड विकेट, उजव्या हाताने राऊंड विकेट. पहिला चेंडू पीटरसाठी नक्कीच हाफ चान्स निर्माण झाला होता या चेंडूमध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कुठेतरी संधी होती सागरकडे झेल टिपण्याची, मात्र पीटरचा एक जोरदार फटका, डोळ्याचं पातही नव्हता चेंडू नक्कीच येतोय सागरच्या दिशेनं आणि तदनंतर मात्र मिळालेली एक धाव आणि या एका धावेनं धावसंख्या 42 या आकड्यावरती. या क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत सद्यस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय ग्लेन. क्षेत्ररक्षणाची सजावट देखील ग्लेनच्या माध्यमातून वारंवार केली जाते या मैदानावरती. जाणतो हे षटक अति महत्त्वपूर्ण. हे 5 चेंडू जर अतिशय सुरेखरित्या हाताळले या ठिकाणी कमीत कमी धावसंख्या जर या षटकात खर्च केली तर धावांच्या आवाराचा पाठलाग करणं काहीसं सोपं होईल वसंत चॅलेंजर मणेरी संघासाठी. तसंच विनयच्या बॅटमधून जो आपण नेहमीच रिव्हर्स स्वीपचा फटका पाहतो त्या फटक्यासाठी देखील एक क्षेत्ररक्षक सजवलाय आणि त्यानंतर मात्र यावेळेसचा खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय देखणा, हात खोलण्याची संधी न देणारा, बरोबर पाय वेधून गोलंदाजी करत असताना या मैदानावरती गोलंदाज सागर पाटकर. फलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय विनय जाधव हा खेळाडू आणि या खेळाडूसाठी बक्षीस येतंय. जर या खेळाडूनं षटकारांची हॅट्रिक नोंदवली तर 1000 रुपयांचं बक्षीस संबंधनीय विनय गडेकर यांच्या माध्यमातून, प्रवीण गडेकर यांच्या माध्यमातून विनय जाधवसाठी. डाव्या हाताचा फलंदाज पीटर फर्नांडिस स्ट्राईक एंडमध्ये सज्ज असताना 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाल्यानंतर सागरचा हा चेंडू काहीसा खोलवर टप्प्याचा, पीटरच्या बॅटमधून निघालेला फटका, मात्र क्षेत्ररक्षकाला शोधून काढलं जात आहे या मैदानावरती. पीटरच्या बॅटमधून एक अपेक्षित उंची गाठण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबवण्यात यश प्राप्त होत आहे ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला डीजे. धन्यवाद डीजे. ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर पाहतोय पीटर काहीसा शफल झाला होता, उजवी एसटी सोडून डावी एसटीपर्यंत आल्यानंतर काहीसा उजव्या एसटीच्या बाहेरील डाव्या एसटीच्या बाहेरील चेंडू त्याला नक्कीच ऑन साईडला एका मोठ्या फटक्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न. त्या पीटरला आतापर्यंत आपण जमिनीलगतचे फटके खेळताना पाहिले. पीटरला देखील माहीत होतं या षटकात जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न व्हायला हवा आणि म्हणूनच एका मोठ्या फटक्यासाठी पीटर जातोय, परंतु झेलबादच्या रूपात माघारी परतल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात वामन कावळे हा फलंदाज. या खेळाडू देखील प्रभावित केलं या संपूर्ण स्पर्धेत. एक अष्टपैलू खेळाडू, आपल्या नावाची छाप सोडली. यावेळेस फलंदाज हवेत फटका खेळत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कुठची चूक न करता अगदी सहजरित्या झेल टिपण्याचा प्रयत्न आणि तदनंतर मात्र हा झेल टिपल्यानंतर वामन कावळे हा फलंदाज देखील माघारी परततोय. पहिल्याच चेंडूवरती झेलबाद गोल्डन डकचा शिकार आणि प्रतिस्पर्धी संघाला मिळालेली अजून एक सफलता डीजे. एक सुपुत्र आपण वालावल गावचा पाहतोय कमेंट्री बॉक्स मध्ये.
नक्कीच मंत्रमुग्ध करणारं हे समालोचन संबंधीने बादल चौधरी सर यांच्याकडून आणि एक सुपुत्र बालावल गावचा हा मैदानावरती आपल्या मंत्रमुग्ध करतोय संपूर्ण गोलंदाजीने. कर्णधाराने दिलेली जबाबदारी सार्थ ठरवतोय आणि नक्कीच सलगच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यानंतर ऑन अ पॉसिबल हॅट्रिक गोलंदाज या मैदानावरती. यावेळेस ही किमया यापूर्वीच्या सामन्यात आपण नक्कीच पाहिली होती. सलग 2 चेंडू 2 गडी बाद केले होते गोलंदाज साई परब यानं. यावेळेस गोलंदाजी मार्गावरती हॅट्रिक वरती ऑन हॅट्रिकचा बॉल. नक्कीच हलकसं अपील पाहायला मिळालंय सागर पाटकरच्या माध्यमातून. फलंदाज काहीसा यष्ट्यांच्या मधोमध सापडला होता या मैदानावरती, परंतु पंचांकडून अपील फेटाळलं जातं. बॅटचा स्पर्श बहुधा नक्कीच होता बहुधा या चेंडूवरती. सागर पाटकर मात्र पूर्णपणे जकडून ठेवत असताना या मैदानावरती गोलंदाज. रिप्लेच्या माध्यमातून बघा कशा प्रकारचा हा चेंडू बरोबर पायावरती आदळलाय. हलकसं अपील देखील पाहायला मिळालं यावेळेस, परंतु पंचांचा इशारा फलंदाज नाबाद असल्याचा. धावसंख्या 44, 44 धावा धावपलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम चेंडूचा खेळ बाकी या मैदानावरती पहिल्या इनिंग दरम्यान. गोलंदाज सागर पाटकर कर्णधाराने दिलेली जबाबदारी अतिशय सुरेखरित्या बजावली आतापर्यंत आणि नक्कीच हा चेंडू देखील एक चांगला चेंडू हाताळावा हाच प्रयत्न असेल या गोलंदाजाचा. अंतिम चेंडू यावेळेस अजून एक सुरेख चेंडू. टप्पा पडल्यानंतर वेगानं उसळी घेणारा चेंडू फलंदाजाला पूर्णपणे चकित केलं होतं, बीट केलं होतं या चेंडूवरती. पंचांकडून इशारा नक्कीच निघालाय. षटक देखील समाप्त झाल्याचा. एकंदरीत जर आपण खेळ पाहिला, नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं निवडलं होतं प्रथमतः फील्ड. वसंत चॅलेंजर्स मणेरी संघानं आमंत्रण दिलं होतं प्रतिस्पर्धी संघाला फलंदाजीचं आणि ही फलंदाजी करत असताना 5 षटकांच्या या सामन्यात 45 धावा बनवल्या जात आहेत. तडाखेबंद फलंदाजी. 12 चेंडू 21 धावा इम्रान मुल्लाच्या बॅटमधून. पीटरच्या बॅटमधून 8 चेंडूत 7 धावा. भूषण जाधव 7 चेंडूत 9 धावा. विनय जाधव नाबाद 3 चेंडूत 2 धावा. तर वामन कावळे 1 चेंडूत 0 धाव. सचिन फक्त एकच मिनिट. AK स्पोर्ट वरवडे आणि भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला बोथ द कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. नाणेफेकीसाठी या. AK स्पोर्ट वरवडे कॅप्टन विकास कदम आणि भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला कॅप्टन दर्शन बांदेकर. आपल्याला विनंती आपण नाणेफेकीसाठी या. आणि यापूर्वीच्या सामन्यात शेवटच्या षटकात बहारदार गोलंदाजी करणारा साई परब आपल्यासाठी घाडी साहेबांकडून 500 रुपयांचं पारितोषिक येत आहे. साई आपल्याला विनंती आपण येऊन पारितोषिकाचा स्वीकार करावा. ओव्हर टू सचिन. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये साई परब आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. ज्या साईनं एका युवा खेळाडूंना संपूर्ण स्पर्धेत प्रभावित केलंय. केवळ आजच्या सामन्यात जर गोलंदाजी नाही तर नक्कीच या स्पर्धेच्या 3ऱ्या दिवशी देखील या खेळाडूंना प्रभावित केलं होतं. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली होती. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल, भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला संघाचा कर्णधार तसेच AK स्पोर्ट्स वरवडे संघाचा कर्णधार, आपण कृपया टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं आहे. स्पर्धे दरम्यान या ठिकाणी आगमन होत आहे सन्माननीय संदेश मोगे साहेब तसेच सन्माननीय एल्विस अल्मेडा साहेब यांचं. छत्रपती मित्र मंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्लाच्या माध्यमातून आयोजित छत्रपती चषक 2024 या स्पर्धेत मान्यवर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण कृपया व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. एक चांगली स्पर्धा, स्वप्नवत स्पर्धा आपण पाहतो या मैदानावरती. टॉस साठी देखील विनंती आहे. यानंतर होणाऱ्या दोन्ही संघाच्या कर्णधारांना जाऊया मैदानावरती. धावनाच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होईल. कमेंट्री बॉक्स मध्ये नक्कीच बदल पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स मध्ये आपल्यासोबत सन्माननीय विश्वनाथ लिंगायत जोडले जात आहेत कॉम बॉक्स मधून. तोपर्यंत जाऊया पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी. AK स्पोर्ट वरवडे कॅप्टन विकास कदम, भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला कॅप्टन दर्शन बांदेकर. आपल्यासाठी हा शेवटचा पुकार आहे नाणेफेकीसाठी. त्वरित आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाशी उपस्थित राहावं. आजच्या दिवसातील 3रा सामना भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला कॅप्टन दर्शन बांदेकर वर्सेस AK स्पोर्ट वरवडे कॅप्टन विकास कदम. दोन्ही कॅप्टनसाठी हा शेवटचा पुकार. टॉस.
मी विनंती करतो सन्माननीय प्रदीपजी गावडे साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करावी. टॉससाठी अगदी थोडासा वेळ, पण तोपर्यंत ऐकूया आवाज, ज्यांचा आवाज वेगवेगळ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहतो, पण तो आवाज असतो मैदानावर. मैदानाच्या बाहेरून जो आवाज अगदी तुरळक ऐकायला येतो. कॉम्बॉक्समध्ये आमचे पंच पॅनलचे महत्त्वाचे सहकारी विश्वनाथ लिंगायत. थँक्यू बादल सर. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग छत्रपती चषक 2024 स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. सेकंड क्वार्टर फायनल, दुसरी क्वार्टर फायनलचा सामना हा मैदानामध्ये रंगतोय. आरवली विरुद्ध वसंत चॅलेंजर्स मणेरी यांच्यामध्ये रंगणारा हा सामना. 46 धावांचं उद्दिष्ट असेल ते. वसंत चॅलेंजर्स मणेरी संघासमोर 46 धावा. नक्कीच सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर 46 धावांचा पाठलाग करावा लागेल. त्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय सोहेल आणि आबुज मुजावर हे दोन सलामीवीर. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय विनय. 46 धावा. सेकंड क्वार्टर फायनलचा हा सामना. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये राजन केरकर काय अप्रतिम झेल पाहिला आपण, आणि कदाचित मॅच विनिंग झेल होता. मॅच च्या झेलवर टर्न केली होती. एकूण 3 झेल पकडले होते राजनने. म्हणजेच फिल्डिंग किती महत्त्वाचं आहे हे दाखवून दिलं होतं राजन याने. सेकंड क्वार्टर फायनल मात्र 45 धावा. 5 षटकांचा हा सामना आहे. 46 धावांचं उद्दिष्ट. सोहेल शेख पहिला चेंडू, फुलटॉस चेंडू, जोरदार फटका मिड ऑफच्या दिशेने सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात खेळून काढलाय. धाव घेण्याची नक्कीच संधी नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली सुरुवात विनय याच्याकडून. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय. मात्र सोहेल एक आक्रमक फलंदाज आहे. वेगवेगळ्या पद्धतीने फटके मारण्यात माहीर. स्वीप असेल, रिव्हर्स स्वीप असेल, या पद्धतीचे फटके सोहेलकडून पाहायला मिळतात. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका. चेंडू हवेत जातोय. थर्ड मॅन बाउंड्री लाईन बाहेर. 6 धावांसाठी सोहेलच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार. विनयवर आक्रमण चढवलं जातंय. चांगली सुरुवात. याआधीच सांगितलं सोहेल स्वीप, रिव्हर्स स्वीपचे फटके चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. आपण स्क्रीनवर पाहू शकता. थोडासा शफल झाला, गोलंदाजाला लाईन बदलावी लागली आणि त्यानंतर मात्र अप्रतिम फटका. नजाकत पाहायला मिळाले सोहेल याच्या फलंदाजीची. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव आला होता. आव्हान 46 धावांचं, आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवर षटकार पाहायला मिळालाय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोठी स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सगळेच तारे सितारे या स्पर्धेत नक्कीच खेळायला आतुर असतात. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र जोरदार स्ट्रेट हिट, लॉफ्टेड शॉट जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक टप्पा पडल्यानंतर सीमा रेषा पार, चौकार. आता मात्र आक्रमण करतोय सोहेल विनय याच्या विरोधात. नक्कीच महत्वाचा सामना आहे. आजच्या दिवसात सगळेच सामने नॉकआउट असतील, त्यामुळे प्रत्येक धाव, प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असेल. आणि सोहेल मात्र या महत्वाच्या सामन्यात चांगली सुरुवात करतोय, आपले इरादे स्पष्ट करतोय. सलग 2 चेंडूंवर एक षटकार, त्यानंतर एक चौकार. काय फलंदाजी करतोय सोहेल. 10 धावा. पहिलं षटक टाकतोय विनय. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे आढळला होता. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत, त्याच पद्धतीचा फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न हे प्रयत्नच राहत आहेत, कारण सरते शेवटी चेंडू जातोय. पुन्हा एकदा सीमारेषा पार. 4 धावांसाठी अप्रतिम फटकेबाजी सोहेल याच्याकडून. नक्कीच सलग 2 चेंडूंवर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. 46 धावांचं उद्दिष्ट. एक षटकार पाहायला मिळाला होता. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या 14 होते. 46 धावा. पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक असेल, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली, आणि इथे मात्र सोहेलची इनिंग समाप्त होते. चांगला झेल पाहायला मिळतोय आणि सोहेल माघारी परततोय. पहिला धक्का बसतोय वसंत चॅलेंजर्स मणेरी संघाला. सोहेल बॅक टू द पॅव्हेलियन.
14 धावा. थोडीशी घाई करतोय सोहेल. आवश्यकता होती का या फटक्याची? तर नक्कीच उत्तर असेल नाही, कारण आवश्यक धावगतीपेक्षा जास्त धावा या षटकात वसूल झाल्या होत्या. मात्र तरी देखील सोहेल एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला आजपर्यंत फलंदाजी करताना पाहायला मिळालंय. आता जरूर बाद झालाय, मात्र संघाला चांगली सुरुवात करून दिले. 14 धावांवर पहिला धक्का. विनय मात्र कमबॅक करतोय सोहेल याला बाद करून. आरवली संघाकडे आता संधी असेल कमबॅक करण्याची. पाहूया या संधीचं सोनं करणार का? क्वार्टर फायनलचा महत्त्वाचा सामना. हा सामना जिंकणं अतिशय महत्त्वाचं, नाहीतर मात्र इथून घरचा रस्ता पकडावा लागेल. चांगला झेल पाहायला मिळाला होता. वेगळ्या पद्धतीने गुडघा टेकवत असताना स्वीपचा फटका, लॉफ्टेड स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेत गेला, क्षेत्ररक्षक होतात आणि त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सोनू कानडे. नक्कीच पहिल्या दिवशी चांगली फटकेबाजी केली होती. पहिल्या दिवसातील पहिल्याच मॅच मध्ये सोनू याने नक्कीच एक सामना जिंकून दिला होता. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली होती सोनूच्या बॅटमधून आणि त्यामुळेच हा संघ क्वार्टर फायनलसाठी क्वालिफाय देखील झाला होता. त्यामुळेच तेवढा चांगला फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा कट केलाय. खराब क्षेत्ररक्षण. एक धाव तर निश्चित मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय सोनू याच्या माध्यमातून. फेक येते पीटरकडे, डिरेक्ट हिट आणि इथे मात्र थर्ड अंपायरना रेफर केलं जातंय. नक्कीच सोनू कानडे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला होता. खराब क्षेत्ररक्षण झालं होतं. नेहमीच म्हटलं जातं डोंट रन ऑन द मिसफिल्ड आणि ही चूक मात्र सोनूने केली. मात्र ही चूक महागात पडणार का? आणि इथे मात्र काय घडतंय? सोनू कानडे धावबाद होऊन माघारी परततोय. मोठा धक्का. पीटरचं कौतुक करावं लागेल. नक्कीच आपण स्क्रीनवर पाहू शकता, रिप्ले दाखवला जातोय धावबादचा. पीटर फर्नांडिस नक्कीच महत्वाची भूमिका बजावतोय आणि इथे मात्र मोठा धक्का. सोनूने चूक केली. मिसफिल्डवर अतिरिक्त धाव घेण्याचा प्रयत्न आणि ही धाव मात्र अंगलट येते सोनूच्या. सोनूला माघारी जावं लागेल. आणखीन एक धक्का. पहिलं षटक जे खूपसं महागडं ठरत होतं पहिल्या 4 चेंडूनंतर, त्यानंतर मात्र कमबॅक केलाय विनय याने. सोहेल याला बाद केलं झेलबादच्या स्वरूपात आणि त्यानंतर सोहेलने केलेली चूक आणि नक्कीच आरवली संघासाठी सोने पे सुहागा म्हणावं लागेल, कारण सोहेल बाद झाल्यानंतर सोनू बाद होतोय. नक्कीच या धावेची आवश्यकता नव्हती. सोनूने चूक केली, सोहेलने देखील चूक केली म्हणायला हरकत नाही, कारण 14 धावा आल्या असताना देखील मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोहेल बाद झाला आणि सोहेल बाद झाला असताना मात्र सोनूने केलेली ही घोडचूक म्हणावी लागेल, कारण जबाबदारी घेऊन हा सामना जिंकून देणं गरजेचं होतं. महत्वाचा सामना आहे, नॉकआउटचा सामना, त्यामुळे प्रत्येक चेंडू हा तेवढाच महत्वाचा असेल. प्रत्येक धाव, प्रत्येक चौकार षटकार, प्रत्येक विकेट तेवढीच महत्वाची असेल. आणि इथे मात्र मणेरी संघाकडून चूक होते. सलगच्या 2 चेंडूंवर 2 महत्वाचे फलंदाज चूक करतायत आणि त्यामुळेच संघ थोडासा अडचणीत म्हणावा लागेल. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र पहिल्या षटकाच्या अखेरी हा संघ अडचणीत सापडतोय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सुजय. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय सुजय. त्याच्या समोर असेल अबुज, जो पहिल्या चेंडूचा सामना करेल. सलामीला आलेला फलंदाज. फुलटॉस चेंडू, जोरदार फटका भिरकावायचा होता, मात्र बॅटची थोडीशी आतली कडा घेऊन चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने. इथे मात्र 2 धावा पूर्ण करतोय अबुज. चांगलं कॉलिंग म्हणावं लागेल. मात्र सोनू बाद झाल्यानंतर त्याच्या जोडीला आलाय तो ग्लेन फर्नांडिस. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या होते ती 17. 2 बाद 17. दुसरा चेंडू सुजय याचा. पुन्हा एकदा अबुज साठी. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. आता मात्र जोरदार फटका. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेषा पार. षटकार. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. नक्कीच प्रेशर रिलीज शॉट म्हणावा लागेल, कारण 2 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर षटकार येतोय. नक्कीच डीजेचं सुमधुर संगीत आपण ऐकूया.
चेंडू लगेच मैदानात येतोय, त्यामुळे नक्कीच पुढचा चेंडू टाकला जातोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू कट केला आणि इथे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेलबाद होतोय अबूद. आणखीन एक धक्का डीजे. जी चूक सोहेलने केली होती, जी चूक सोनूने केली होती, ती चूक आता मात्र आबूद करतोय. एक मोठा फटका आला होता, आवश्यक त्या धावा निघाल्या होत्या या षटकातील. नक्कीच एकेरी दुहेरी धावाने धावफलक खालता ठेवून धावसंख्येपर्यंत नक्कीच इथे इम्पॅक्ट प्लेअरचा वापर केला जातोय. धावसंख्या धावसंख्या 23 असताना 3 फलंदाज बाद झालेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या होत्या, त्यानंतर एक षटकार आणि त्यानंतर मात्र आबूद पुन्हा एका मोठ्या फटक्याचा चांगला प्रयत्न होता, मात्र क्षेत्ररक्षणाची फळी भेदू शकला नव्हता आबूद आणि त्यामुळेच आपल्याला आता डगआउटमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान इम्पॅक्ट प्लेअर किरण गावडेच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर संदीप कामत म्हणून येतोय. पुढचा चेंडू सुजयचा जोरदार फटका भिरकावण्याचा प्रयत्न, शॉट स्क्वेअर लेगला जातोय. एक धाव तर मिळते, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संदीप कामत पहिल्या चेंडूवर एक धाव काढतोय, त्यानंतर मात्र ग्लेन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. सुजय नक्कीच एक षटकार लगावल्यानंतर एक बळी मिळवून देतोय संघासाठी. ग्लेन कशा प्रकारे सामना करेल सुजय याचा. फुललेन चेंडू जोरदार फटका वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने, एक धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, कौतुक करावं लागेल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 25, दुसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं हे शेवटचं षटक. धावसंख्या मात्र होते 25. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. अजून 19 चेंडू 21 धावा, म्हणजे समीकरण फारसं लांब नाही आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. पुन्हा एकदा फुललेन चेंडू, हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हेलिकॉप्टर टेक ऑफ करत नाही तर चेंडू ग्राउंड लगतच येतोय. लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्येत भर 26. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. धावसंख्या 26, 18 चेंडू 20 धावा. टीजे भूमी स्ट्रायकर्स वेंगुर्ला विरुद्ध AK स्पोर्ट्स वरवडे, दोन्ही कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय वामन कावळे. एक चांगला गोलंदाज आहे. नक्कीच या छत्रपती चषकाचा विचार केला तर आतापर्यंत झालेल्या सर्वच पर्वांमध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळाली वामन याच्याकडून. मात्र आज संघाला आवश्यकता आहे चांगल्या गोलंदाजीची. पाहूया वामन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. त्याच्यासमोर आहे संदीप कामत, इम्पॅक्ट प्लेअर. आखूड टप्प्याचा चेंडू कट केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. एक धाव तर मिळेल, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 27. निश्चित आता थोडंसं समजदारीने खेळावं लागेल ग्लेन आणि संदीप यांना, कारण
जर धावांचा विचार केला तर धावसंख्या फारशी 19 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आहेत, म्हणजे मोठ्या फटक्यांची आवश्यकता नसेल, मात्र एकेरी दुहेरी धावा येणं तेवढंच गरजेचं असेल. वामन पुढचा चेंडू घेऊन फुलर चेंडू जोरदार फटका भिरकावायचा आहे. लीडिंग एज घेतोय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू येतोय. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जाऊन चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. ग्लेन आणखी एक नक्कीच मोठ्या फटक्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच ग्लेन सारख्या खेळाडूकडून ही अपेक्षा नसेल, कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाहीये. आम्ही आधीच म्हटलंय की एकेरी दुहेरी धावांनी हा सामना सहजगत्या आपल्या खिशात घातला जाऊ शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा, आता मात्र चांगला फटका म्हणावा लागेल. एकेरी धावेसाठी कोणतीही अतिरिक्त जोखीम घेत नाहीये संदीप. ग्लेन नक्कीच एक युवा खेळाडू आहे. या छत्रपती चषकामध्ये नेहमीच चांगली कामगिरी केली ग्लेन याने. तेवढा अनुभव देखील आहे, युवा असेल तरी देखील तेवढ्या मोठ्या स्पर्धांमध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळालाय. सिंधुदुर्गमध्ये नक्कीच मोठे खेळाडू गोपाळ पटा, दाजी नाईक, दर्शन यांच्यासोबत याने चांगली कामगिरी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने, एक धाव तर मिळेल. आता मात्र चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय नक्कीच, कारण इथे मात्र निर्धाव चेंडू हा सामना थोडासा लांब जाऊ शकतात. मात्र एकेरी दुहेरी धावांनी नक्कीच सामन्यावर आपली पकड बनवून ठेवू शकतात दोन्ही फलंदाज, आणि तेच काम आतापर्यंत पाहायला मिळतंय. वामन मात्र चांगली कामगिरी करतोय, आतापर्यंत मोठ्या फटक्यांपासून रोखलंय. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे मात्र चूक होते. संदीप याचा झेल सोडला जातोय, एक धाव पूर्ण केली जाते. नक्कीच संधी होती, धावसंख्या कमी आहे, त्यामुळेच हाफ चान्स देखील कन्वर्ट करावे लागतील. 13 चेंडू 15 धावा, इथे मात्र चूक केले. संदीप याचा झेल. खूप मोठ्या धावा नाही आहेत, त्यामुळे प्रत्येक धाव प्रत्येक चेंडू तेवढाच चपळाईने अडपावा लागेल. क्षेत्ररक्षकांना मात्र आपलं काम करावं लागेल. फुलटा चेंडू आता मात्र फ्लिक केलाय मिड विकेटच्या दिशेने, एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, पुन्हा एकदा पीटर कडून धावबाद होतोय. ग्लेन खराब कॉलिंग म्हणावं लागेल, आवश्यकता नव्हती. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. आणखीन एक धक्का बसतोय रनआउटच्या स्वरूपात. ग्लेन फर्नांडिस बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे या पुढचा सामना वारंवार तुम्हाला ताकीद देऊन चालेल, नाणेफेकीसाठी यायचंय. जर हा सामना संपेपर्यंत नाणेफेक झाली नाही तर पुढच्या सामन्यातील 1 षटक कमी करण्यात येईल, याची दोन्ही संघांनी दखल घ्यावी. त्यामुळे दोन्ही कर्णधारांनी वेळीच नाणेफेकीसाठी यायचंय. दरम्यान जोएल नाईक, एक शांत संयमी फलंदाज, तेवढाच आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला जोएल मैदानात येतोय. आता मात्र 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल. जोएल येतोय ग्राउंड. ग्लेनने मात्र एक चूक केली आणि आणखीन एकदा पीटरचं पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल. बाउंड्री लाईनवरनं तो पीटरला आपण नेहमीच बघितलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण करताना नेहमीच जेव्हा थ्रो येतो तेव्हा पीटरचा प्रयत्न असतो हा चेंडू डायरेक्ट झेलण्याचा, आणि यामध्ये आत्तापर्यंत सक्सेसफुल झाला. या दोन्ही रनआउटचं श्रेय थोडंसं पीटरला देखील द्यावं लागेल, कारण दोन्ही फेक झाल्या होत्या, ह्या थोड्याशा यष्ट्यांपासून दूर होत्या. पीटर चेंडूपर्यंत गेला, चेंडू घेतला आणि त्यानंतर डिरेक्ट हिट केलाय. म्हणजे यष्टीरक्षणात मात्र पीटर आपली कामगिरी चोख बजावतोय. आणि हा सामना जर आरवली संघाला जिंकायचा असेल तर राजन केरकरने जी कामगिरी या आधीच्या सामन्यात केली ती कामगिरी कोणाला तरी करावी लागेल. मात्र एक झेल सुटला होता संदीप याचा, तो संदीप अजूनही मैदानात आहेत आणि त्यामुळे धोक्याची घंटा नक्कीच आहे, कारण संदीपकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, एक हाती सामना जिंकून देण्याची, आणि त्याचा झेल मात्र सुटला होता. तो झेल जर पकडला गेला असता तर चित्र आणखी काहीसं वेगळं पाहायला मिळालं होतं. मात्र दरम्यान जोहेल येतोय. ग्लेन बाद झाल्यानंतर पुढचं षटक घेऊन समीर. फुलं लेन चेंडू, यॉर्कर लेन चेंडू नक्कीच पायावर जाऊन आदळतोय. अपील केली जाते, पंच अपील फेटाळून लावता येतं. इथे मात्र लेग बाईटचा इशारा येतोय. नक्कीच थोडासा ऑफस्टमच्या बाहेर असणारा चेंडू आणि त्यामुळेच पंचाने अपील फेटाळून लावलंय. एक धाव तर मिळाली लेग बाईट स्वरूपात. मणेरी संघाचा विचार केला तर धावा येणं गरजेचं आहे. तर कशा पद्धतीने येत आहेत यापेक्षा धावा येत आहेत हे तेवढंच महत्वाचं असेल.
दोन्ही कर्णधारांना पुन्हा एकदा विनंती, नाणेफेकीसाठी यायचंय. थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा खाली राहतोय त्यामुळे जोएलचा फटका बसतोय. चेंडू यष्टीरक्षक पीटर याच्याकडे आणि पीटर नक्कीच कोणती चूक करणार नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. प्रत्येक निर्धाव चेंडू या सामन्याचं समीकरण बदलतोय. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. थोडंसं अतिरिक्त वळण घेतोय चेंडू आणि त्यामुळे ऑफस्टंपच्या खूपच बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. एक अवांतर धाव, एक निर्धाव चेंडू टाकल्यानंतर मात्र खराब चेंडू म्हणावा लागेल. अवांतर धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 34. पुढचा चेंडू जोरदार फटका, चेंडू हवेत मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने, सीमा रेषा पार, षटकार जोएल नाईक. टीचे या षटकाराने मात्र या सामन्यात उलतापालट केली म्हणायला हरकत नाही, कारण कुठे रन बॉल चाललेला हा सामना. आता मात्र 9 चेंडू 6 धावांची आवश्यकता. फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र मिळेल ती एकच धाव. टायमिंग हवं तसं होत नाहीये. दरम्यान या स्पर्धेचा विचार केला तर नेहमीच या स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गातील मातब्बर कॉमेंटेटर्स देखील, समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतात. बादल चौधरी, अशोक नाईक सर. नक्कीच पुन्हा एकदा सुंदर चेंडू, यॉर्कर लेन चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. इनसाइड एजला लागतोय चेंडू, जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान या स्पर्धेसाठी बादल सर, या स्पर्धेसाठी 2 बादल हजेरी लावतात. मात्र आम्हाला जे आधी यायला हवे असतात ते नंतर येतात आणि जे यायलाच नको असतात ते आधी येतात. कारण पावसाची हजेरी ही नेहमी बादल चौधरी यांच्या आधी लागते आणि बादल चौधरी मात्र शेवटचे 2 दिवस येतात. मात्र सामन्याकडे जाऊया. 7 चेंडू 4 धावा. आता काहीसा मणिरी संघाकडे झुकलेला हा सामना. जोएल नाईक कशा प्रकारे सामना संपवणार, मोठ्या फटक्याने हा सामना संपवणार का, हे पाहणं औत्सुक्याचं असेल. 7 चेंडू 4 धावा. जोरदार फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, संधी आहे आणि ते मात्र झेल पकडला जातोय. जोएल नाईक बॅक टू द पॅव्हेलियन. आणखीन एक धक्का. पुन्हा एकदा काही वेगळं घडतंय का या सामन्यामध्ये, हे नक्कीच पाहावं लागेल. 6 चेंडू 4 धावा. मध्ये आधीच्या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण नेहमी नाणेफेक करतोय. या सामन्यासाठी थोडासा उशीर झालाय नाणेफेकीसाठी, तर विनंती असेल विकास लवकर यायचंय. विकास थोडेसे दूरवरून येतात त्यामुळेच थोडासा उशीर झालाय. नक्कीच विकास नाणेफेक करून घ्यायचे. दरम्यान सिंधुदुर्ग मधील 2 मातब्बर खेळाडू पुढच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील. मिस्टर 360 विकास आणि त्याच्या समोर असेल सिंधुदुर्गचा बाहुबली दर्शन. मी विनंती करतो आदरणीय प्रदीपजी धावडे साहेब यांना. धावडे साहेब, आपल्या शुभ हस्ते या सामन्याची आपण नाणेफेक करावी. माझ्यासमोर आहे 2 कॅप्टन. स्वागत आहे AK स्पोर्ट वरवडे कॅप्टन विकास कदम, मॅन फ्रॉम पियाळी. दुसऱ्या बाजूने भूमी सायकर्स देवबाग संघाचे कर्णधार मॅन फ्रॉम देवबाग दर्शन बांदेकर. विकास, दर्शन, मनपूर्वक शुभेच्छा. 5 षटकांचा सामना, 5 गोलंदाज, 2 षटक पॉवर प्ले. आणि आदरणीय प्रदीपजी धावडे साहेब, आपल्याला विनंती, आपण खाली राहून नाणेफेक करावी. टॉस झाल्यानंतर दोन्ही कॅप्टन इथेच थांबावं. हा सामना संपल्यानंतर आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. AK स्पोर्ट वरवडे विकास कदम जिंकतात नाणेफेक. मनोगत आपण ऐकूया. तोपर्यंत विश्वनाथ. थँक्यू सर. 6 चेंडू 4 धावा. जोएलने आणखी एक चूक केली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात मात्र झेल बांधून माघारी परतलाय. आता मात्र पुन्हा एकदा 6 चेंडू 4 धावा. नक्कीच प्रेशर असेल. जरी धावा कमी असल्या तरी शेवटचं षटक, महत्त्वाचा सामना, क्वार्टर फायनलचा सामना, त्यामुळे दबाव असेल आणि या दबावात नेहमीच संघांची पडझड होताना पाहायला मिळाले. मात्र आता या इथे कशा प्रकारे दबाव हाताळला जाईल. संदीप, एक झेल सुटलाय, तो संदीप मैदानात आहे अजूनही आणि त्याच्या जोडीला आलाय महेश. गोलंदाजी मार्कवर जो फर्नांडिस.
पाहूया क्षेत्ररक्षणात बदल केले जात आहेत. प्रत्येक क्षेत्ररक्षक योग्य त्या ठिकाणी निश्चितच उभे केल्यानंतरच चेंडू टाकला जातोय. जो कडून पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय. वाईडिश फाईन लेगला एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खराब क्षेत्ररक्षण, चेंडू जातोय सीमारेषा पार. इथे मात्र सामना संपतोय. वसंत चॅलेंजर्स मणेरी संघ हा सामना विजयी होतोय आणि सेमीफायनल मध्ये धडक मारतोय. आरवली संघाचं आव्हान मात्र या स्पर्धेतील संपुष्टात येतंय. नक्कीच धन्यवाद आरवली संघ, या स्पर्धेत सहभागी झाला, स्पर्धेची शोभा वाढवली. तर निश्चितच यापुढे देखील आपल्याकडून चांगला खेळ पाहायला मिळेल या स्पर्धेच्या दरम्यान आपण जाऊया बादल चौधरी सरांकडे. हॅलो, धन्यवाद विश्वनाथ सर. छत्रपती चषक 2024 अंतिम दिवसातील तिसरा सामना नाणेफेक जिंकतोय AK स्पोर्ट वरवडे. कॅप्टन विकास कदम माझ्या समवेत आहेत आणि त्यांनी जिंकली नाणेफेक. त्यांचा निर्णय ऐकूया आणि त्याचं कारण ऐकूया.